अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 15 जूनला आलेली आहे सोमवती अमावस्या. जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात. या सोमवती अमावस्येच्या दिवशी अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. ही अमावस्या अधिक महिन्यामध्ये येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात. या सोमवती अमावस्येच्या दिवशी अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे आणि ही अमावस्या अधिक महिन्यामध्ये येते म्हणून तिला विशेष असं महत्त्व दिलं जातं. आणि सोमवती अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या तिथी मानली जाते. ज्याप्रमाणे अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो तेव्हा या अधिक महिन्यात येणारी अमावस्या सुद्धा दर 3 वर्षांनीच येते. आणि या सोमवती अमावस्येचा प्रारंभ हा 14 जूनला दुपारी 12:20 होणार आहे आणि समाप्ती 15 जूनला सकाळी 8:24 होणार आहे. म्हणजेच काय तर उदय तिथीनुसार ही अधिक महिन्याची अमावस्या जी आहे म्हणजे सोमवती अमावस्या ही 15 जूनला साजरी केली जाणार आहे. अधिक महिन्यात येणारी जी अमावस्या आहे तर तिला विशेष असं महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मात बघा अत्यंत खास मानली जाते, कारण यंदा या अमावस्येला 3 वर्षांनी असा दुर्मिळ योगायोग घडतोय. विशेष योग अंदाजे दर 3 वर्षांनी येतो. अधिक मास भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित मानला जातो. तर अमावस्या तिथीला पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यासाठी आणि दानधर्म करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. या अमावस्येला दुर्मिळ योग देखील निर्माण होत आहे. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला महत्त्वाचं आहे आणि त्यासोबत अत्यंत पुण्यवानही मानलं गेलं आहे. ही अमावस्या आधी सांगितल्याप्रमाणे सोमवारी येत असल्यामुळं तिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखलं जातं. आणि यंदा अधिक महिन्यामध्ये ही सोमवती अमावस्या येत असल्यामुळे तिचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती त्याबरोबर भगवान श्रीहरी विष्णू आणि आपल्या पूर्वजांची पूजा केल्यानं घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. या सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव व देवी पार्वतीची पूजा करतात. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते आणि त्याला प्रदक्षिणा सुद्धा घातल्या जातात. या अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानं त्याचबरोबर दान केल्यानं अनेक जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते अशी धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळं या दिवशी दीपदान करायला खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. आणि म्हणून या सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण या दिवशी या ठिकाणी एक असा दिवा लावायचा आहे. एक दिवा लावल्यानं संपूर्ण अधिक महिन्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. तर हे दीपदान कुठे करायचं आणि हा दिवा कसा लावायचा, कोणत्या ठिकाणी ठेवायचा, अगदी सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, ऐका. आपल्याला सोमवारी 15 जूनला सोमवती अमावस्येला करायचं आहे. बघा या दिवशी काय करायचं आहे, तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा जो दिवा आहे हा तुम्ही लावू शकता. जर सकाळी तुम्ही हा दिवा लावणार असाल म्हणजे सकाळी हे दीपदान तुम्ही करणार असाल तर सकाळी बघा 9:30च्या आत तुम्ही हा उपाय करायचा आहे. आणि संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी बघा तुम्ही 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा दिवा लावू शकता. अमावस्येच्या दिवशी आपल्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व अडचणी, संकट, नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि या संपूर्ण अधिक मासाचं शुभफळ प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जरी तुम्ही अधिक महिन्यामध्ये कोणतीही सेवा केली नसेल, तुमच्याकडून काही सेवा झाली नसेल
आता बऱ्याच वेळा अनेक जणांना घरातील कामं असतात, ऑफिसची कामं आहे, त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये काही सेवा करणं शक्य होत नाही. काहीच हरकत नाही. तुम्ही कोणतीही सेवा केली नसेल तर फक्त हे एक दीपदान तुम्ही नक्की करा. संपूर्ण अधिक महिन्याचं शुभफळ तुम्हाला प्राप्त होईल. भगवान श्री हरी विष्णू यांचा शुभ आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. तर या अधिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी 33 पिठांच्या पिठाच्या दिव्यांचं दीपदान करायचं. खूप मोठं धार्मिक असं महत्त्व आहे, कारण अमावस्येला दीपदान करणं विशेष मानलं जातं. एवढंच नाही तर हे दीपदान आपल्या घरातच 5 ठिकाणी केल्यानं अनेक जन्मांची पापही नष्ट होतात असं म्हटलं जातं. एवढंच नाही तर हा उपाय केल्यानं आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते. त्याचबरोबर त्याचं शुभ फळ जे आहे तर ते देखील प्राप्त होत असतं. तर अधिक महिन्यातील सोमवारी म्हणजेच सोमवती अमावस्येच्या दिवशी केल्यानं भगवान श्रीहरी विष्णू आणि माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि याने घरातील गरिबी, दरिद्रता, इडापिडा, दारिद्र्य हे देखील दूर होतं. तसेच या अधिक मासाचं फळ देखील प्राप्त होतं. त्याचबरोबर एवढंच नाही तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होत असतो. कारण आपल्याकडे 33 कोटी देवी देवता आहेत आणि हे 33 दिवे म्हणजे 33 कोटी देवी देवतांचं प्रतीक मानलं जातं. आणि हे 33 दिवे म्हणजे साक्षात ज्ञानाचा, सकारात्मकतेचा आणि देवी शक्तीचा प्रकाशच मानला जातो. आणि जेव्हा तुम्ही या सोमवती अमावस्येला हे दीपदान करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील, तुमच्या घरातील संकटांचा अंधार हा कायमचा दूर होतो असं म्हटलं जातं. तर अधिक महिन्यामध्ये आपण जे काही छोटं मोठं दान करतो, मग ते दीपदान असेल, पाणी असेल, वस्त्रदान असेल, अगदी फळं का जे काही आपले यथाशक्ती जे काही दान करत असतो त्याच्या अनेक पटीनं फळं आपल्याला मिळत असतं. आपल्या पूर्वजांची दृढ तशी श्रद्धा देखील होती. जेव्हा तुम्ही हा उपाय तुमच्या घरात करता तेव्हा घरातील प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो. कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रत्येक कामात यश मिळू लागतं. तर हा उपाय करण्यासाठी सोमवारी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं, देवघरातील देवांची विधिवत पूजा करावी आणि या दिवशी देवांना पंचामृतानं किंवा दुधानं अभिषेक करून देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायचा आहे. आणि यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा उपाय करणार आहे तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये जो दिवा आहे तुम्ही जो नेहमी लावता तो लावून घ्यायचा आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. आता हे 33 पिठाचे दिवे कसे तयार करायचे तर घरातल्या स्त्रियांनी थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्या पिठामध्ये थोडंसं तेल किंवा गूळ, तूप अगदी काहीही तुम्ही मिक्स करू शकता. चिमूटभर हळदसुद्धा टाकायची आहे, त्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही आणि त्यानंतर हे दिवे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहे. 33 दिवे, छोटे छोटे हे दिवे तुम्ही तयार करू शकता. प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात जी आहे ती घालायची आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचं तेल घातलं तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी हे दिवे प्रज्वलित करायचे आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिव्याचं पूजन आणि संकल्प करायचा आहे. आता हे दिवे फक्त बनवून चालणार नाही तर त्याची विधिवत पूजा करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. यासाठी काय करायचं तर एका मोठ्या थाटामध्ये ते 33 दिवे मांडून घ्यायचे आणि त्यानंतर प्रत्येक दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायची आणि हे सगळं काही करत असताना देवांचं नामस्मरण सुद्धा करायचं आहे. मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा करू शकता. आणि हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी तुम्ही त्याचबरोबर पितरांच्या मुक्तीसाठी मी हे 33 दिव्यांचं दीपदान करत आहे अशी प्रार्थना करायची आहे. आणि हे 33 दिवे तुम्ही तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर आपल्या शास्त्रात असे 3 मार्ग सांगितले आहेत जे तुम्हाला खूप जास्त सोपे पडतील. तर तुम्ही सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे आपण या दिव्यांचं दीपदान आपल्या घरीच
पाण्याच्या ठिकाणी करू शकता. जर तुमच्या घराजवळ बघा नदी असेल किंवा तुमच्या घरात बघा जो पिण्याचा पाण्याचा जो माठ आहे किंवा जो पाणी पिण्याचा हंडा असेल तर तिथे बघा तुम्ही हे दीपदान करू शकता. या अधिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी पाण्याच्या ठिकाणी जाऊन हे दीपदान करणं अत्यंत सर्वश्रेष्ठ मानलं जातं. किंवा हे 33 दिव्यांचं दीपदान तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तींना सुद्धा देऊ शकता. सोबतच तुम्ही त्याला दक्षिणा देखील देऊ शकता. यथाशक्ती दक्षिणाही देऊ शकता. यानं देखील पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं. किंवा मग तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल, अगदी कुठल्याही देवी देवतेचं मंदिर असेल तर तिथेही तुम्ही असं हे दीपदान करू शकता. किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही हे दीपदान केलं तरीसुद्धा चालतं. किंवा तुळशीजवळही तुम्ही हे दीपदान करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय तुम्हाला या अधिक महिन्यातील सोमवती अमावस्येला करायचा आहे. जरी तुम्ही अधिक महिन्यामध्ये हे 33 दिव्यांचं दीपदान केलं असेल तरीही तुम्हाला या अमावस्येला हे दीपदान करायचं आहे. कारण हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. आणि त्याचबरोबर या अधिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला म्हणजेच दक्षिण कोपऱ्यामध्ये एक तेलाचा दिवा नक्की लावा. शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही जी दिशा आहे ती पितरांची दिशा मानली जाते आणि त्यामुळे तिथे एक दिवा लावावा. दिवा लावताना मनोभावे पितरांचं स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. आणि त्यानंतर दुसरा दिवा जो आहे हा तुळशीपाशी सुद्धा लावायचा आहे. कारण तुळशीला बघा लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि तुळशीपाशी दिवा लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि माता लक्ष्मीची कृपा ही टिकून राहते. म्हणून तुळशीपाशी सुद्धा एक दिवा जो आहे आपल्याला लावायचा आहे. त्याचबरोबर घराच्या मुख्य उंबरठ्यावर बघा म्हणजेच बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईडने डाव्या आणि उजव्या या दोन्ही साईडला 2 दिवे लावायचे आहे. घराचा उंबरठा हा नकारात्मकता रोखण्याचं मुख्य रक्षक मानला जातो. म्हणून उंबरठ्यावर दिवा लावल्यानं घरात सुख, शांती, समृद्धी ही प्रवेश करते आणि तसेच आपल्या पितरांचा वास देखील आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर असतो. त्यांना सुद्धा तृप्ती मिळत असते. म्हणून तिथे सुद्धा एक दीपदान तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं वृक्ष असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही हे दिवा एक लावायचा आहे. जेणेकरून पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि पितरांचा वास असतो असं म्हटलं जातं. पिंपळाचं झाड नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही एखाद्या मंदिरातही बघा जाऊन हे 33 दिव्यांचं दीपदान केलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर बघा तुम्ही या दिवशी काय छोटे छोटे जे काही उपाय कराल तर त्याचं फळ हे अधिक पटीनं मिळत असतं. म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी बघा अगदी कुठल्याही पद्धतीने दीपदान आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर यथाशक्ती बघा अन्नदान, वस्त्रदान तुम्ही तेही करू शकता आणि अधिक मासाचा बघा जास्तीत जास्त अधिक फायदा देखील त्याचं पुण्य फळ प्राप्त करून घेऊ शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी.